शेतकरी कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय जारी, कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन, ऑनलाईन पद्धतीने कर्जमाफी होणार। महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश, महायुतीच्या नेत्यांचा एकत्रित निर्णय, बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाण यांच्या सूचना, सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमले, संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे। बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये, सामंतांकडून गोकुळ गीते यांना चर्चेसाठी निरोप, गीते बंधूंचं बंड शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू, सामंतांकडून एका खासगी हॉटेलमध्ये भेटीगाठी, राष्ट्रवादीचे उदय कुमार आहेर सामंतांच्या भेटीला। विधान परिषद निवडणुकीत 4 मतदारसंघांमध्ये मवियाचा एकही उमेदवार नाही, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, यवतमाळमध्ये उमेदवारच नाही, तर काही ठिकाणी उमेदवारांची माघार। सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद, मित्र नागेश भोसलेनं केसानं गळा कापला, फत्तेपूरकरांची प्रतिक्रिया, तर केसानं गळा कापायला फत्तेपूरकर लहान आहेत का, नागेश भोसलेंचा सवाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नवी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा, रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी, रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांसह पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आंदोलनात सहभागी। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट, 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी, ऋतुव्रत बॅनर्जी 60 आमदारांच्या गटाचे नेते। स्कूल बसची 15% भाडेवाढ होणार, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्याचा फटका, पालकांच्या खिशाला कात्री बसणार। नांदेडमध्ये एटीएस कडून 8 तरुणांची कसून चौकशी, पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय, तरुणांचा थेट संबंध नसल्यानं चौकशीनंतर सोडून दिलं।